दिनेश सोडून गेला तर त्याला घाटलं मी काही जाणार नाही ते गेला तर त्याला घाई झाली. शेती लावून मस्त वाटते. शेती दाखवू त्याच्यात ना शेती आली भातात. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सुरुवात होते आपल्या किचन पासून आणि तयार करायला जेवणाची म्हणजे संध्याकाळी वरण भाताचं कुकर पण लावते. चमच्याचं पीठ मळलं आणि आता शिमला मिरची करते. भाताचं कुकर लावतो मावायचं कुकर शिमला मिरचीचं आता त्यात भरून हे करेल. वातावरण सकाळचे वाजले तर आता 5:15 उशिरा उठते. मला कंटाळा 5:15 वाजले आणि फटाफटाचा कुकर लावतो. चपात्याचं प्लेट भाजी टाकते. लगेच टाईम होऊन जाईल ना. भेटूया नंतर. पाऊस पडतोय. चपात्या करायच्या. चला उठूया आपण. गेला तन करू जाऊ देतो. चला त्याची ट्रेन मध्ये आपल्याला काय फरक नाही पडत की त्याची सगळ्या ट्रेन या रोडला चालतो. चला आणि मी पॅन्ट फोल्ड केले कारण का पाऊस पॅन्ट दिसते ना मग तुकायला काही चान्स नसतो. दाखवते तुम्हाला अशी फोल्ड केली. हे बघा सीन बाहेर आला का असं वाटतं ना वॉकिंगला चालले ते. दिनेश सोडून गेला तर त्याला घाटलं मी काही जाणार नाही ते गेला तर त्याला घाई झाली. शेती लावून मस्त वाटते. शेती दाखवू त्याच्यात ना शेती आली भातात. आपल्याला रिक्षा भेटली की नाही. पाऊस ढग भरला आज पण भरपूर पाऊस असेल. फुलं किती छान होते. सध्या खाली रिक्षा भेटते की नाही. स्टेशन 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 भेटली. चलो चला आबू द्यायचे माणूस. वडापाव बंद सांगितलं. तिथे सकाळचं भाजीवाले आज भाजीवाले पण उठवलं वाटलं सगळी. तिथे सगळं भाजीवाले दिसतं. वडाळा भेटली आता 7-9ची वडाळा. तिथे 2-3 मिनिटं लेट होईल. 5-6 मिनिटं दुसरी पण ट्रेन वडाळा. तिकडे कुठली लागली तिकीटचे 14चे आहे. वडाळा जाऊ. त्याच्याने गेलं असं तर कुठं तिथे जाऊ दे. तिथे बाकी 14ची आणि 9ची. सांगतो
वेट आहे 5-10 मिनिटं. पण इथे हे थोडं पाऊसच असतो बघा तेव्हा. तर मला रिक्षाने उडवली असती, वाचली थोडक्यासाठी. तो पण शाणा बघतो तरी पण अंगावर घालते. मग असं बऱ्यापैकी चाललेलं, आता परत थोडा पाऊस. तुटले आणि पावसाने एवढा जोर धरलाय ना. पण आता बघूया ट्रेनचं काय स्टेटस मला नाही माहिती, पण म्हणतायत की ट्रेन आहेत वेळेवरती. तर बघूया कसं काय येते. आणि पाणी जास्त भरलं तर मग उद्याच्या यायचंय की नाही ते बघूया. असं काय नाही, पाणी तर भरलेलं नाही आहे इथे कुठे. जास्त मुंबई साईडला होतं, चेंबूर वगैरे इकडे. तर ठीक आहे, उद्याचं उद्याला. पण आजचं तर आता घरी निघाली आहे, बाकीचं ट्रेनमध्ये. ओके चला आता उतरले. दिनेश घ्यायला आला. मी बसने आली ना तर पुढे उतरली. मस्त वाटतंय, मस्त आहे ना. तर दूध घेऊया. त्याच्यातच ठेवले, त्याच्यातच काढ ना ते कंपासच. कंपास म्हणजे चष्म्याचा बॉक्स आहे, त्याच्यात पैसे 100 रुपये. अरे सगळ्यांसमोर कंपास 100 तिकडे साईडला. त्या कुत्रा का ओरडतो, भुकतोय. अरे हा उद्या ना रवा पण घ्यायचा. आता उद्या रवा घेते. दिनेश दूध घेतो. आता मी नाही जात पुढे, मी इथेच थांबते. घेते. पाऊस पडते तर भारी वाटते. पावसात मस्तच वाटतं. चेन झालंय सगळं. त्या दुकानात आले रवा घ्यायला, सगळं पडतं, काही समजत अडकलं वाटतं. दिनेश आला बाहेर. चलो पाऊस वेगळे किती पडतो. गाडी बघा किती स्वच्छ स्वच्छ आहे. आम्ही इथे घेतलं रवा. आता चाललोय तवा. चला अशा तऱ्हेने आम्ही फेमस आहे. आज दिनेशला कोणतरी बोललो, मॅडम डेली व्हिडिओ बनवते ना दिनेश. म्हणजे खेकडा त्यावर कोणी नाही. दिनेश आला म्हणून बरं, दररोज मला असंच यावं लागणार आहे. आता दिनेश लवकर आला तर ठीक आहे, नाही तर मग मला अजगर बिजगर दिसणार. मी तुम्हाला दाखवणार. इथे अजगर पण येतात, साप येतो. डेंजरस रस्ता आहे हा पावसाळ्यात. बाकी टाइम काय नाही वाटत आहे ना दिनेश. गेल्या वर्षी अजगर होता ना दिनेश बसलेला तिकडे. तिकडे नाही बसलेला हो, पण कधी पावसाळ्यात पण तो नाही माणूस बोललेला तिकडे अजगर आहे म्हणून, रस्त्यात जाऊ नका तिथून. मग रिक्षावाला बोललेला आम्हाला. आणि असं अंधार पडतोय आहे. 6 वाजता. आता जेवण वगैरे झालं काय नाही. सकाळी वरण भाताचं कुकर लावून गेलेली तर माहितीच होतं मला. तिथं वरणाला फोडून द्यायची होती. दिनेश दिली आणि भांडी वगैरे स्वच्छ घासली सगळी. आता मला ना आज तिथे पण म्हणजे ड्युटीवरती पण मला झोप येत होती, खूप झोप येत होती मला. डॉक्टर म्हणतात तुम्हाला झोप येते. आता काय बोलू म्हटलं, मी जेवून आलो म्हणून मला झोप येते. अशा टाईपने ब्लॉक झालेला आहे. आज बसमधून बसमधला व्हिडिओच राहिला काढायचा. मी आज बसमधून आली. आता नेक्स्ट टाइम कधी बसमध्ये येईल जेव्हा दाखवेल तुम्हाला किती गर्दी असते बसमध्ये. पाऊस पण होता. आमचा एक स्टाफ भेटलेला हॉस्पिटलचा, त्या बोलत होते माझ्याशी. त्यांच्याशी बोलता बोलता कसा टाइम गेला काही समजलं नाही.
आणि मी आली आता माझं काम आहे ते करते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे आणि मग झोपते उद्या सकाळी बरोबर उठायचं मग आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा ओके बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची